तर नमस्कार मित्रांनो, सध्या पॅन कार्ड बनवण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या संदर्भामध्ये एक मेसेज खूप व्हायरल होतो आहे की आता 1 एप्रिलपासून आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. म्हणजे डेट ऑफ बर्थसाठी वेगळे डॉक्युमेंट्स आणि जे नाव पाहिजे पॅन कार्डवरती त्यासाठी आधार कार्ड, म्हणजे असे एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स लागणार आहेत. अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. आता सध्याची काय स्थिती आहे, जर आपल्याला पॅन कार्ड बनवायचं असेल तर फक्त आपण आधार कार्डची झेरॉक्स फॉर्मला जोडून देऊ शकतो आणि आपलं नवीन पॅन कार्ड बनवू शकतं. परंतु आता असा मेसेज खूप व्हायरल होतो आहे. तर या मागचा काही सोर्स आहे का, याबद्दल काही अपडेट्स आले आहेत का, काही एखादा ऑफिशियल डॉक्युमेंट आलं आहे का, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, पॅन कार्डच्या रूलमध्ये काही बदल करायचे असतील तर त्याची ऑथॉरिटी फक्त गव्हर्नमेंटला असते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच ठरवू शकतं की पॅन कार्ड बनवण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा काही चेंजेस करायचे असतील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच चेंजेस करू शकतं. आणि पॅन कार्ड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते बघतात एक तर पोर्टियन आणि दुसरं UTI म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड. हे दोनच लोक आहेत जे पॅन कार्ड बनवून देतात आणि जे काही रूल चेंजेस करायचे असते ते इन्कम टॅक्स करतं. तर बघा, एक पोस्ट आपण बघूया ज्यामध्ये लिहिलेलं आहे की काय काय तुम्हाला चेंजेस होणार आहेत आणि काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर बघा, ही एक पोस्ट आहे ज्यामध्ये डिजिटल इंडिया, पोर्टियन, UTI, CSC सर्व लोगोवरती लागलेले आहेत. आणि यामध्ये बघा काय सांगण्यात येतं आहे की जर तुम्हाला आधार कार्डवरून जर पॅन कार्ड बनवायचं असेल तर शेवटची तारीख 31 मार्च 2026. 31 मार्चच्या पहिलेच बनवून घ्या, कारण नंतर खूप तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. फ्रॉम 1 एप्रिल डॉक्युमेंट लागणार आहे, ॲडिशनल डेट ऑफ बर्थ. आणि पुढं असं सांगण्यात आलेलं आहे की या पोस्टमध्ये की जो काही जुना पॅन कार्डचा फॉर्म आहे तो सुद्धा चालणार नाही आहे, त्यासाठी नवीन फॉर्म लवकरच येणार आहेत, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही पाहिल्या असतील, शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा बघितले असतील. परंतु याच्या मागचा काही सोर्स आहे का, ती जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर बघा आपल्याला फक्त एकच गोष्ट भेटली आहे आणि ती मी तुम्हाला पहिले एकदा दाखवतो. तर बघा, हे इन्कम टॅक्सचा ड्राफ्ट आहे. ॲज पर ड्राफ्ट इन्कम टॅक्स रूल 2026, बर्थ सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी फॉर ॲप्लिकेशन ऑफ पॅन. आता या लाईनचा अर्थ होतो की जो काही ड्राफ्ट आलेला आहे इन्कम टॅक्सचा रूल जो आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट असणार आहे, 2026साठी लागणार आहे. परंतु याचं पुढं काय लिहिलेलं आहे ते बघा. फॉर इंडिव्हिज्युअल्स बोर्न ऑन ऑर आफ्टर ऑक्टोबर 2023, म्हणजे 1 ऑक्टोबर 2023 नंतर जे काही जन्म झालेले आहेत, ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 2023 नंतर झाला आहे, त्यांना पॅन कार्ड बनवण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. 2023 म्हणजे 3 वर्षाखालचे. तर त्याच्या आधीचं जर कोणी असेल आणि जर पॅन कार्ड बनवायचं असेल तर त्याला लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा पण एक ड्राफ्ट आहे, हा काही फायनल रूल नसतो. ड्राफ्ट जो असतो त्यामध्ये एक सजेशन असतं, एक प्रकारचं ते सजेशन आहे की असं असायला पाहिजे. पण हा पण सुद्धा फायनल रूल आतापर्यंत नाही आहे. आता तुम्हाला जर तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याचा जर जन्म 2023च्या नंतर झाला असेल आणि बर्थ सर्टिफिकेट नसेलही तुमच्याकडं किंवा पॅन कार्ड बनवायचं आहे तर फक्त आधार कार्डवरून सुद्धा तुम्ही बनवू शकता आता सध्यासुद्धा, ठीक आहे ना. आणि हा रूल जो आहे तो फायनल नाही आलेला आहे आतापर्यंत. आणि बाकीच्या लोकांसाठी पॅन कार्ड बनवण्यासाठी तर आताही तुम्ही जरी ॲप्लिकेशन केलं तर सगळी जुनीच प्रोसेस आहे. फक्त आधार कार्डचं झेरॉक्स जोडायची, 2 फोटो लावायचे फॉर्मवरती आणि फॉर्म सबमिट करायचं, तुमचं पॅन कार्ड येऊन जाईल. तर बघा, अशा प्रकारच्या अफवा पसरतच असतात. त्यामागचे फॅक्ट वगैरे काय आहे ते आपण चेक केलं पाहिजे. तर बघा, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.